नमस्कार, मी गीता. एडीएन बातमीपत्रात आपले स्वागत. आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर. गाव भेटीद्वारे टंचाई निवारण उपाययोजना करा. जून अखेरपर्यंत पाणी पुरवठ्याचे नियोजन करण्याचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे निर्देश. महाराष्ट्र सरकारमध्ये सामाजिक न्याय मंत्री नसल्यामुळे विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी खात्याचा निधी वाटप होऊ दिला नाही. समाजभूषण भीमराव हत्तीअंबेरे यांचा आरोप. आता सविस्तर बातम्या. गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी वेरूळ लेणीस भेट दिली. त्यांनी वेरूळ लेणी परिसरातील ई रिक्षा सेवेत प्रवास करीत पर्यटनाचा आनंद घेतला. वेरूळ लेणीची शिल्पकला पाहून राज्यपाल भारावून गेले असल्याचे त्यांनी सांगितले. खुलताबाद तालुक्यातील वेरूळ येथील जगप्रसिद्ध लेण्यांना शनिवारी गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी भेट दिली. वेरूळ लेणी येथे राज्यपाल देवव्रत यांचे आगमन होताच पुरातत्व विभागाचे अधिकारी राजेश वाकलेकर, तहसीलदार स्वरूप कंकाळ यांनी स्वागत केलं. त्यानंतर राज्यपाल देवव्रत यांनी लेणी क्रमांक 16, लेणी क्रमांक 10, लेणी क्रमांक 32 येथे भेट दिली. वेरूळ लेणीची शिल्पकला पाहून राज्यपाल भारावून गेले. विशेष म्हणजे त्यांनी वेरूळ लेणी परिसरातील ई रिक्षा सेवेने प्रवास करीत पर्यटनाचा आनंद घेतला. यावेळी वेरूळ लेणीबाबतची माहिती गाईड पंकज कावडे यांनी दिली. यावेळी लेणी परिसरात उपविभागीय पोलीस अधिकारी विजय ठाकूरवाड, पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांच्या मार्गदर्शनात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. एडीएनसाठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद. गाव भेटीद्वारे टंचाई निवारण उपाययोजना करा. जून अखेरपर्यंत पाणी पुरवठ्याचे नियोजन करण्याचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी टंचाई स्थितीचा मुकाबला करण्यासाठी आयोजित बैठक निर्देशन दिले. जिल्ह्यात टंचाई स्थितीचा मुकाबला करण्यासाठी विविध उपाययोजना सुरू आहेत. तरी देखील उपविभागीय व तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी टंचाईग्रस्त गावांना येत्या 2 दिवसात भेटी देऊन उपाययोजना कराव्या. पाणी पुरवठ्यासाठी जून महिना अखेर नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज सर्व उपविभागीय व तालुकास्तरीय अधिकाऱ्यांना दिले. जिल्ह्यातील टंचाई निवारण उपाययोजनांचा आज जिल्हाधिकारी स्वामी यांनी आढावा घेतला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, अपर जिल्हाधिकारी डॉक्टर अरविंद लोखंडे, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोडकर, जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन डॉक्टर पी झोळ, भूजल सर्वेक्षणाचे जीवन बेडवाल, कार्यकारी अभियंता अजित वाघमारे आदी तसेच उपविभागीय व तालुकास्तरीय अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. 412 गावे, 61 वाड्यांमध्ये 678 टँकर्सद्वारे पाणी पुरवठा. जिल्ह्यात सध्या 412 गावे व 61 वाड्यांमध्ये टंचाई स्थिती असून तेथे टँकरने पाणी पुरवठा होत आहे. सद्यस्थितीत 678 टँकर्सद्वारे पाणी पुरवठा होत आहे. याशिवाय 285 गावांमधील 346 विहिरींचे अधिग्रहण करून लोकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. चारा उपलब्धतेचे नियोजन शिवाय पशुधनासाठी चारा उपलब्धतेचे नियोजन करण्यात आले असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. तसेच पशुधनासाठी जेथे चारा विक्रीसाठी उपलब्ध आहे ती माहिती गरजू पशुपालकांपर्यंत पोहोचवावी. येत्या हंगामात चारा पिके घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी स्थानिक पशुवैद्यक दवाखान्यास भेट देऊन चारा पिकांच्या बियाण्याबाबत नियोजन करावे, असेही सांगण्यात आले. हलगर्जीपणा करणाऱ्याची गय केली जाणार नाही. जून अखेर कामे पूर्ण करा, असे निर्देश पाणी पुरवठा योजनेच्या कामाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी आढावा घेतल्यावर दिले. जिल्हा परिषदेच्या वेरूळ सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना यांनी आज पाणी पुरवठा जलजीवन मिशन संबंधित केवळ फुलंब्री तालुक्यातील उपअभियंता, शाखा अभियंता, जिल्हास्तरीय अधिकारी, कर्मचारी, व्यापकचे अधिकारी तसेच संबंधित योजनेची कामे करणारे ठेकेदार यांची संयुक्त बैठक घेतली. पाणी पुरवठा योजनेच्या कामांचा मुख्य कार्यकारी विकास मीना यांनी आढावा घेतला. त्यांनी कॉन्ट्रॅक्टर, ठेकेदारांची हजेरी घेतली. त्यात काही ठेकेदारांच्या गैरहजेरीमुळे मुख्य कार्यकारी अधिकारी संतापले. त्यांनी गैरहजर ठेकेदारांना नोटीस जारी करण्याचे आदेश दिले. बरोबर 1 महिन्यानंतर आढावा बैठक घेतली जाणार असून जिल्ह्यातील पाणी पुरवठ्याची कामे जून अखेर पूर्ण करा,
याबाबत कुणाचीही गय केली जाणार नाही, अशा कडक शब्दात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी ठेकेदारांना समज दिली। संबंधित बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी उपअभियंता, शाखा अभियंता तसेच सदर योजनेची कामे करणारे ठेकेदार यांना धारेवर धरले। ही कामे मार्च एंडपर्यंतच व्हायला हवी होती। त्यानंतरही मे महिना उजाडला तरीही कामे पूर्ण झाली नसल्याने बरोबर 1 महिन्यानंतर केवळ फुलंब्री तालुक्याचीच बैठक घेतली। दर 2-3 दिवसानंतर प्रत्येक तालुक्यातील कामांच्या बाबत ठेकेदारांचा आढावा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले। सदर बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह ग्रामीण पाणी पुरवठा फुलंब्री उपविभागाचे उपअभियंता बाळासाहेब शेळके, उपकार्यकारी अभियंता राजेश पातारे, व्यापकोस संस्थेचे किरण चौधरी, ससाने यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। काही विषय असे येणार आहे की स्थानिक लोक अवेअर होणार आहे त्यामध्ये आणि तुमची कंप्लेंट त्यांच्या मार्फत होणार। सरपंचाचं नाहीये, गावकरी त्यामध्ये सिरियसली सांगणारच आहे की यामध्ये असं आहे, हे तो करतो तो करतोय, काम बरोबर इथे झालं नाही। मागे माझ्याकडे रिलेटिव्हली स्थानिक लोकांची कंप्लेंट येत कमी होती। सरपंच, उपसरपंच या फिर ग्रामपंचायत मेंबर की बिकॉज ऑफ पॉलिटिकल टसल कारणामुळे येत होती। आता सिच्युएशन चेंज झालेली आहे, आता स्थानिक लोग तकरार करने स्टार्ट केलेला। तो अब तुम जितना डिले कर रहे हो उसके लिए तुम रेस्पॉन्सिबल हो। उसकी वजह से तुम्हें एक तो इधर से पूरा मतलब हम लोग छोड़ने वाले नहीं है, उधर से तुम्हें स्थानिक लोग नहीं छोड़ने वाले। तो तुम काम कैसे करोगे? अभी तक के इतने सोबी कंडीशन में नहीं कर पाए हो, तो बाद में कैसे कर पाओगे, ये भी क्वेश्चनेबल पॉइंट। अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बालविवाह थांबविण्यात जिल्हा परिषदेला यश आले असून मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांच्या प्रयत्नामुळे बालविवाह संख्या घटली असल्याची माहिती समोर येत आहे। अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर जिल्ह्यातील होणारे बालविवाह रोखण्याकरिता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना यांच्या मार्गदर्शनाखाली एकात्मिक बालविकास सेवा योजना व महिला बालकल्याण विभागामार्फत जनजागृतीकरिता राबविण्यात आलेल्या उपक्रमांना यश आले। हिंदू धर्मात अक्षय तृतीयेच्या मुहूर्ताला फार महत्त्व असते आणि याच काळात विवाहाचे प्रमाण जास्त असते। त्यामुळे कार्यकारी अधिकारी विकास मीना यांच्या प्रयत्नाने व मार्गदर्शनाखाली दिनांक 9 व 10 मे रोजी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत जिल्हा कार्यक्रम अधिकारी सुवर्णा जाधव यांच्यासह जिल्ह्यातील 14 प्रकल्पांतर्गत बालविकास प्रकल्प अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी कार्यकर्त्या, गावागावातील सरपंच, ग्रामसेवक व इतर शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जनजागृती केल्यामुळे जिल्ह्यात एकही बालविवाह झाला नाही। खुलताबाद तालुक्यातील एक व सिल्लोड तालुक्यातील एक अशा 2 ठिकाणी बालविवाह होत असल्याची माहिती बालविकास विभागाच्या पथकाला मिळाली आणि त्यांनी प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन पालकांचे समुपदेशन केले। त्यामुळे पालकांनी बालविवाह न करण्याबद्दल लेखी हमी देऊन आम्हाला बालविवाह कायदा व बालविवाहाचे तोटे समजावून सांगितल्याबद्दल पथकाचे आभार व्यक्त केले। अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली आहे ब्रेकची। कुठेही जाऊ नका, पाहत राहा एडीएन। संभाजीनगरकरांसाठी खुशखबर खुशखबर खुशखबर। आता केशर, हापूस, लंगडा, गुलाबखास, इमरती, सफेद मालोदा, काला मालोदा, शक्करगोटी, अल्फान, खुदूस, मलगोबा, चीनी मलगोबा, राजापुरी, सिंधू, मुर्शिदाबादी, बदाम, खोबरा, तमचा, बत्ताशा, पायरी, हुर, दूध पेडा, दिलपसंद, निरंजन, तोतापरी, गावरान केशर, माया, केंट, टॉमी, लिली, ऑमलेट, अगरबत्ती, गावरान, दशहरी। मंडळी, ही सगळे आंब्यांची नावं आहेत आणि हे सगळे आंबे आपल्याला खायला मिळणार आहेत, तेही आपल्या शहरात म्हणजेच छत्रपती संभाजीनगर मध्ये। कृषी विद्यापीठ फळ संशोधन केंद्र, हिमायतबाग, छत्रपती संभाजीनगर येथे हे विविध प्रजातीचे आंबे आपल्याला खायला मिळणार आहे। तर वाट कसली पाहताय? आताच भेट द्या आणि या निरनिराळ्या आंब्यांची नैसर्गिक पद्धतीने, ऑर्गॅनिक पद्धतीने पिकवलेल्या आंब्याचा मनमुराद आनंद लुटा। तर आजच संपर्क करा। सचिन कुंढारे 9975 51 11 42, दिलीप जाधव 94 21 66 70 02, गणेश उंद्रे 88 30 67 46 58। आता नैसर्गिक पद्धतीने पिकवलेला आंबा थेट हिमायतबाग ते ग्राहक। मस्त मास्क पहना रे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है क्या? है ना सर। देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर।
ए ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले, चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेक नंतर स्वागत। संबोधी अकादमी व सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार रोजी येथील बुद्धलेणीच्या प्रांगणात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा 30 जोडपे विवाहबद्ध झाले। अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत मंगलमय परिणय विधी बदन विश्वउदानंद बोधी महावीर व भिक्षू संघ यांनी तर हिंदू विवाह विधी वेदमूर्ती डॉक्टर विशालानंद सरस्वती यांनी संपन्न केला। संबोधी अकादमी व सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार रोजी येथील बुद्धलेणीच्या प्रांगणात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा संपन्न झाला। या सोहळ्यात 30 जोडपे विवाहबद्ध झाले। यावेळी प्रमुख अतिथी डेप्युटी कमांडंट विमानतळाचे पवनकुमार, अधिष्ठाता वैद्यकीय महाविद्यालय जालना डॉक्टर सुधीर चौधरी, भंते बोधिधम्मो, भंते बुद्धपाल, विजय मगरे, मोनाल थूल, मुकुंद निकाळजे, विजय काणेकर, कमलेश कामिटे, संजय वाघमारे, भगवान जगताप, भीमराव पतंगे आदी उपस्थित होते। या सोहळ्याचे आयोजक संबोधी अकादमी महाराष्ट्राचे अध्यक्ष समाजभूषण भीमराव हत्तीअंबिरे प्रास्ताविक करताना सामाजिक न्याय विभागाच्या गलथान कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली। गेल्या वर्षी 125 लग्न झाले, या वर्षी 30 विवाह होत आहेत। सगळ्याला वाटत असेल की गेल्या पहिल्याच वर्ष होतं 125 झाले, या वर्षी 30 का झाले, होत आहेत, कमी का झाले? महत्वाचं कारण म्हणजे देशभरात लोकसभेची निवडणूक आहे आणि सगळी माणसं निवडणुकीमध्ये बिझी होते, पण त्याची लग्न जमवायला वेळ नाही मिळाला। आणि अत्यंत महत्वाचं एक कारण झालं म्हणजे पत्रकार असले तर टेप करा, विजय मगरेंना ते खास सांगतो की 2 वर्षापासून या महाराष्ट्र सरकारमध्ये सामाजिक न्याय मंत्री नाही आणि सामाजिक न्याय मंत्री नसल्यामुळे सामाजिक न्याय खात्याला सुमंत भागे नावाचा अत्यंत मूर्ख म्हणजे हा शब्द सुद्धा त्याच्यासाठी खूप कमी आहे, नालायक, हलकट, नीच अशा पद्धतीचा सचिव आला। आणि गेल्या वर्षी मे महिन्यामध्ये सामूहिक विवाह सोहळा होऊन सुद्धा मागच्या मार्च महिन्यापर्यंत त्याला जे अनुदान मिळायचं असतं कन्यादान योजनेअंतर्गत तो निधी न मिळाल्यामुळं माझे गेल्या वर्षी जे बांधव ज्यांनी लग्न केले त्यांना चेक मिळालेले नाहीत, पण मी मोठा संघर्ष करून निधी मिळवला। मार्च मध्ये निधी आलेला आहे, पण आचारसंहितामुळे ते चेक वाटप झाले नाही। पण 4 जून नंतर सोहळ्यातल्या 76 लोकांनी कागदपत्र पूर्ण केल्यामुळे 76 लोकांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत। मागच्या वर्षीच्या सोहळ्यातल्या काही नातेवाईक आले असतील तर 30-40 लोकांनी अजूनही कागदपत्राची पूर्तता केलेली नाही, तरी कागदपत्राची पूर्तता केल्यावर त्यांच्या सुद्धा निधी उपलब्ध आहे। यावर्षी जे विवाह होणार आहे, मी ह्यांना काही मी भाग्यवान समजणार नाही का, मी भाग्यबिग्य काय मानत नाही, पण तो नीच नालायक भांगे जुलै महिन्यामध्ये रिटायर होणार आहे, त्याच्यामुळे हा निधी कदाचित आपल्या जून जुलैमध्ये येईल आणि लवकरच निधी मिळेल। शासनाने अनेक चांगल्या योजना केलेल्या असतात, पण योजना लोकांपर्यंत न पोहोचू देण्याचं काम काही नीच नालायक अधिकारी करत असतात आणि अशा नालायक अधिकाऱ्यांना काही लोकांनी मूक संमती दिली, त्याच्यामुळे म्हणून त्यांची मस्ती वाढली। कदाचित 4 जूनला या सगळ्याची मस्ती उतरलेली असेल। मी जास्त काही बोलणार नाही, पण संबोधी अकादमीच्या माध्यमातून समाजातल्या शेवटच्या घटकाला मदत करण्याचं काम गेले 25 वर्षापासून आम्ही करत आहोत। तळागाळातल्या माणसाला मदत काय करता येईल त्या दृष्टिकोनातून सातत्याने आमचे प्रयत्न असतात आणि लग्न ही माणसाची गरज आहे। आपल्या संस्कृतीमध्ये स्त्री पुरुषाचं लग्न होऊन
विधिवत पद्धतीने लग्न होतं आणि पुढे मग त्याची सगळी संतान वगैरे त्याला अधिकृतरित्या मान्यता दिली जाते. त्याच्यामुळे हा लग्न हा माणसाच्या आयुष्यातला अत्यंत महत्त्वाचा घटक असताना अत्यंत महत्त्वाच्या घटकावर गरीब माणसं प्रचंड खर्च करतात. ऋण काढून सण करण्या इतकं, आणि मुलींच्या लग्नाला काढलेलं कर्ज 5-5, 10-10 वर्ष ते फेडत राहतात. म्हणून आम्ही 23 वर्षापूर्वी जेव्हा ही संकल्पना मांडली तेव्हा महाराष्ट्र राज्यातले काही शासकीय अधिकारी दिनेश वाघमारे सरांसारखे त्यांनी ह्या योजनेला शासकीय स्वरूप देऊन वधूवरांना मदत काय करता येईल का ते पाहिलं, आणि 20,000 रुपयाची मदत वधूला या सोहळ्याच्या मार्फत होत असते. तर नक्कीच आम्ही लवकरात लवकर निधी मिळवून देण्याचा प्रयत्न करूयात. या विवाह सोहळ्यात सहभागी होणाऱ्या जोडप्यास महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत कन्यादान योजनेअंतर्गत 20,000 रुपयांचे अनुदान मिळेल. तसेच संबोधी अकादमीच्या वतीने वधूवरांना शुभ्र वस्त्र, सर्वांना सुरुची भोजन, वाजंत्री आदी सुविधा मोफत पुरवण्यात आल्या. सदरील सोहळ्याचे सूत्रसंचालन अक्षय गवळी यांनी तर आभार नवनाथ जाधव यांनी मानले. सदरील विवाह सोहळा यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक साईनाथ बोराळकर, भाग्यश्री सातदिवे, ज्ञानेश्वर हरकड, कैलास फुलुंबरकर, अनिल रगडे, संजय वाघमारे, संजय डबडे, विनोद कांबळे, विश्वनाथ डबडे, रोहिदास साखरे, राजेश चांदणे, बाबासाहेब भराडे, चंद्रकांत सारंग, विशाल जल्हारे, कमलेश नरवाडे, आदर्श भवरे, सुंदर चव्हाण आदींनी परिश्रम घेतले. या प्रसंगी उपस्थित हत्ती अंबिरे साहेबांचे सर्व मित्रमंडळी, स्टेजवर बसलेले धर्मगुरू, आमचा भिक्खू संघ, श्रामनेर संघ, आणि जे अतिशय आनंदामध्ये विवाह सोहळ्यामध्ये उपस्थित झालेले वधू आणि वर जोपर्यंत हसत नाही तोपर्यंत मी काय लग्नामध्ये लावणार नाही. तो आगामी जीवन के लिए बहुत बहुत शुभकामनाएं. आप हंसते मुस्कुराते रहें पूरे जीवन और नई नई ऊंचाइयां छुएं. बहुत बहुत धन्यवाद. थँक्यू. हा उत्कृष्ट विवाह सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे असे संबोधी अकादमीचे माझे मित्र भीमरावजी हत्ती अंबिरे सर. खरं म्हणजे माझा हा पहिलाच प्रसंग आहे अशा सामूहिक विवाह सोहळ्यासाठी उपस्थित राहण्यासाठी. त्यामुळं मला अतिशय आनंद होत आहे, कारण त्यांनी हे मोठं महान समाजकार्य हे हातात घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, मंचावर उपस्थित असलेले आदरणीय सर्व भंतेजी, मंचावर उपस्थित गुरुवर्य, आणि तसेच ज्यांचा विवाह सोहळा आज संपन्न होत आहे असे सर्व वधू आणि वर यांना त्यांच्या विवाह सोहळ्याप्रसंगी माझ्या मनपूर्वक शुभेच्छा. त्यांचं वैवाहिक जीवन हे अतिशय सुखात आणि आनंदात जावं ही प्रार्थना. अनेक वर्षापासून जवळपास माझी आणि भीमरावजीची 30 वर्षाची मैत्री आहे, 25-30 वर्षाची. संबोधित अकादमीच्या अनेक सामाजिक कार्यक्रमामध्ये म्हणजे अनेक वेळेस माझा सहभाग राहिलेला आहे, आणि एक चांगलं समाजाचं आपल्याला काहीतरी देणं लागतं म्हणून असे अनेक विविध उपक्रम जे समाजाच्या कामाला येतील, मग ते आपल्या सामूहिक विवाह असो किंवा समाजासाठी काही समाजाच्या घटकासाठी वैयक्तिक लाभांचे काही लाभ असो किंवा तुमच्या आपल्या सामाजिक न्यायामधून काही निधी असो, हा सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा काम सुद्धा आमचे मित्र भीमरावजी करत आहेत. स्वामी विवेकानंद गार्डन समूहातील सदस्य तथा शहर पोलीस दलात कार्यरत हेड कॉन्स्टेबल दिनकर जरारे यांची मुलगी हिने अनेक अडचणींना तोंड देत जिद्दीच्या बळावर वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. या कारणावरून स्वामी विवेकानंद उद्यानात तिच्या हस्ते वृक्षारोपण करून तिचा सत्कार मोठ्या उत्साहात करण्यात आला. शहर पोलीस दलात कार्यरत हेड कॉन्स्टेबल तथा स्वामी विवेकानंद गार्डन समूहातील सदस्य दिनकर जरारे यांची मुलगी वैभवी हिने अनेक अडचणींना तोंड देत जिद्दीच्या बळावर वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. प्रवेश मिळवण्यासाठी तिने 1 वर्ष प्रतीक्षा करून तिच्या पालकांच्या मार्गदर्शनाखाली जेमतेम परिस्थितीत प्रवेश मिळवला. वैद्यकीय शिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले.
तिच्या प्रयत्नांना काही यश आल्याने तिचा आणि तिच्या पालकांचा सत्कार समारंभ स्वामी विवेकानंद उद्यान येथे रविवारी सकाळी आयोजित करण्यात आला होता। यावेळी अध्यक्षस्थानी म्हाडाचे माजी चेअरमन अनिल पोलकर हे होते। तर या कार्यक्रमात प्रसंगी शहर सुधार व विकास समितीचे अध्यक्ष NP दराडे, सचिव तथा सामाजिक कार्यकर्ते विचारवंत गमा पिंजरकर, कोषाध्यक्ष NJ गिरी, अरुण रोडगे, मुरलीधर गंगावणे, दादाराव आढावे, भीमराज बोर्डे, सुभाष वानखेडे, घनश्याम सरोदे आदींनी शुभेच्छापर भावना व्यक्त केल्या। तर यावेळी ॲडव्होकेट CJ हिवराडे, पोलीस उपनिरीक्षक अनवर शेख, सुनील कुलकर्णी, भारत जाधव, दत्तात्रय करडे, अशोक खेडेकर आदींसह स्वामी विवेकानंद उद्यानात येणारे उद्यानप्रेमी, योगा ग्रुप, स्वामी विवेकानंद उद्यान व्हॉट्सॲप ग्रुप, शहर सुधार समिती आदी ग्रुप, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी इत्यादी उपस्थित होते। यावेळी वैभवी जरारे हिच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले। तर स्वामी विवेकानंद उद्यानात येणारे उद्यानप्रेमी, योगा ग्रुप, स्वामी विवेकानंद उद्यान व्हॉट्सॲप ग्रुप, शहर सुधार समिती आदी ग्रुप, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी इत्यादींच्या हस्ते तिचा आणि तिच्या परिवाराचा शाल, पुष्पहार, गुलाब पुष्प, गुलदस्ता देऊन सर्वांनी स्वागत केले, शुभेच्छा दिल्या। तर सामाजिक कार्यकर्ते गमा पिंजरकर यांनी तिला महापुरुषांची पुस्तके भेट देऊन तिचा गौरव केला। यावेळी ADN सोबत बोलताना तिने तिचे अनुभव कथन केले। तर आजच्या विद्यार्थी जीवन जगणाऱ्या मुलांना मोलाचा सल्ला देखील दिला। आज स्वामी विवेकानंद गार्डन मित्र परिवाराकडनं जो सत्कार झाला आहे त्यासाठी खूप खूप आभार आणि खूप छान वाटलं। असं वाटलं की आज खूप मोठं झालो आहे आपण आणि असे मित्रपरिवार सगळ्यांना मिळो, माझ्या आयुष्यात असे मित्र मैत्रिणी हो हीच इच्छा आहे। केलं तर सगळं होतं, टिकून राहा, फक्त टिकल्याने सगळं मिळतं। पेशन्स ठेवा आणि सातत्य ठेवा, सगळं काही मिळतं। सगळ्यात महत्त्वाचं, जे मुलं नापास झालीत आणि जे निराश होतात अशा मुलांना काय सांगशील तू? त्याचं खरं तर उदाहरण मीच आहे। मी रिपीट केलं आहे, 1 वर्ष परत मागे राहून केलं सगळं। हा खरं तर पिरियड खूप काही शिकवतो माणसाला, पण खूप चांगला पिरियड हा, सगळ्यांनी जगायलाच पाहिजे आयुष्यात। खूप काही शिकवतो हा पिरियड आणि काय म्हणतात ना, मोठी उडी मारण्यासाठी 2 पाऊल मागे जावंच लागतं। त्याच्यासाठी हा पिरियड खूप छान असतो, सगळ्यांनी जगा, खूप आयुष्यभर कामी येतो। भले की आपल्याला जे काही आहे ते मिळतं, पण हा पिरियड आयुष्यभरासाठी खूप कामी येतो। आता तुम्ही विद्यार्थी म्हणून आई वडील तुमच्यासाठी काय काय केलं ते तुम्ही बघितलं, तर हा विषय सर्वांचे आई वडील सगळ्यांसाठी प्रयत्न करतात। आई वडिलांसाठी तू काय मत सांगशील? आई वडिलांसाठी एवढंच सांगेन की ते जेवढे ग्रेट आहे तेवढं सगळ्यांचेच आई वडील खूप ग्रेट असतात आणि ते जे म्हणतात ते नक्की ऐका। त्यांचं सोडणं आपल्या आयुष्यात बाकी कोणीच मॅटर करत नाही आणि तेच असे असतात की जे आपल्यासाठी खरंच खुश असतात। ते जे सांगतात ते बरोबरच असतं आणि तेच ऐकलं पाहिजे आपण। म्हणतं नेता बनाव, कोणी म्हणतं नेता असला तो माझा मुलगा तो पंतप्रधानपर्यंत जाव, डॉक्टर असला तो डॉक्टर म्हणतो की नाही माझा मुलगा खूप मोठा डॉक्टर व्हावं, त्यानं खूप मोठ्या डिग्री घ्यावं। त्याचप्रमाणे आता आमच्या जसं तिथं आहे तसंच माझ्या घरापासून 3-4 घर आहे, तो अगदी गरीब पैसे तुम्ही भाड्यानं राहत होता माणूस, परंतु आज त्याचा मुलगा 2 मुलं आहेत, दोन्ही मुलं MBBS झालेत। दुसरा मुलगा छोटावाला तो आता MD करतोय नाशिकला, मोठा मुलगा MD करून तो कंप्लीट केली। तसंच माझं मत आहे दरारे साहेबांची पण जी वैभवी ही त्यांचं जे पुढील स्वप्न आहे की त्यांना दुसरं माहिती काहीच नाही, परंतु त्यांना माहिती आहे की माझी मुलगी फार मोठी डॉक्टर व्हायला पाहिजे आणि डॉक्टर झाले म्हणजे तिनं स्वतःपुरतंच नाही, तिनं सगळ्या गोरगरिबाची स्थिती पाहून तिनं ते औषधोपचार व्यवस्थित करावा, हीच माझी अपेक्षा आहे। वैभवी आणि तिचे आई वडील खरोखरच कसं असतं, जो माणूस सातत्यानं कष्ट करत असतो त्याचं परमेश्वरसुद्धा फायदा करतच असतो। त्याचप्रमाणे कसं असतं, एखाद्या मोठ्या माणसाची मुलगी जर या ठिकाणी डॉक्टर झाली असती किंवा काय झालं असतं तर आपल्याला फार कौतुक असं करायची गरज नसती पडली किंवा आपल्याला वाटलं पण नसतं। अशा असंख्य घटना रोज घडत असतात, परंतु हा जो सत्कार आज मी पाहतोय माझ्या आयुष्यात जे काही 35-40 वर्षाचं माझं कॅरियर आहे, तर खरोखरच पिंजरकर साहेब आणि जरारे सरांची म्हणजे मानव तेवढं तर करत आहे, त्यांच्या मिसेसचं पण विशेष म्हणजे आम्ही एकाच वेळेस भरती झालो होतो पोलीसमध्ये। या गोष्टी असताना सुद्धा
तसं पाहिलं तर आपल्या या गार्डनमध्ये त्यांनी खूप वेळेस यायचे, ही छोटी मुलगी घेऊन यायची, आम्ही याला चिडवायचो खूप, नाही यायचे चिडवले ते रडले काय जरा घेऊन जायचे, साऱ्याची एकदम फॅमिली रिलेशन जरा साहेबाचं. तसा तो कायद्यात खूप हुशार, असा काय नाही पोलीस असतात, मी पोलीस होतो ते पोलीस, पण जे पोलिसाचा एक काहीतरी क्वालिटी असते तसा हा जरा नेहमी कोर्टची ड्युटी केलेली, हा कायद्यात खूप हुशार होता. परंतु शेवटी घरी लक्ष देणं, घरी जाणं येणं, पोरीवरती एवढं लक्ष देणं, विशेष करून आमच्यामध्ये दोनच पोरी ठेवणं, ही पहिल्या त्याच्यापासून आमच्या 2 पोरी ठेवणं ही म्हणजे एवढं काही सोपी गोष्ट नाही, तर फार मोठं नुकसान होते. ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मनीष कलवानी यांनी वीरगाव तालुक्यात गुन्हेगारी कारवाई करून नागरिकांमध्ये दहशत माजवणाऱ्या कुख्यात गुन्हेगार गौतम वाल्मिक जाधव यास MPDA कायद्याअंतर्गत कारवाई करून 1 वर्षासाठी हर्सुल कारागृहात स्थानबद्ध केले. पोलीस ठाणे वीरगाव हद्दीतील इसम नामे गौतम वाल्मिक जाधव वय 27 वर्ष, राहणार महालगाव तथा माळीसागज तालुका वैजापूर यांच्या विरुद्ध पोलीस ठाणे वीरगाव येथे सन 2020 ते 2024 पर्यंत सातत्याने गंभीर कलमान्वये गुन्हे दाखल असून त्यांचे गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे त्यांच्यावर उपविभागीय कार्यालय वैजापूर येथे प्रतिबंधात्मक कार्यवाही करून सुद्धा त्याने त्याच्या गुन्हा करण्याचे सातत्य चढत्या क्रमाने चालू ठेवले होते. त्याच्यावर पोलीस ठाणे वीरगाव शिल्लेगाव अंतर्गत अनेक गुन्हे दाखल होते. त्या अनुषंगाने MPDA महाराष्ट्र प्रोहिबिशन ऑफ डेंजरस ॲक्टिव्हिटी कायद्यानुसार म्हणजे महाराष्ट्र झोपडपट्टी दादा यांच्या विघातक कृत्य करणाऱ्यावर आळा घालण्याबाबत MPDA कायद्यान्वये त्याचे गुन्हेगारी व धोकादायक कृत्यांना प्रतिबंध करणे आवश्यक होते. त्यामुळे त्याच्याविरुद्ध MPDA कायद्यान्वये कारवाईसाठी प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आला होता. यावरून जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी गौतम जाधव यांच्या विरुद्ध MPDA अन्वये स्थानबद्धतेचा आदेश पारित केला. त्यावरून त्यास दिनांक मध्यवर्ती कारागृह छत्रपती संभाजीनगर येथे स्थानबद्ध करण्यात आले आहे. शेवटी परत एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर. गाव भेटीद्वारे टंचाई निवारण उपाययोजना करा. जून अखेरपर्यंत पाणी पुरवठ्याचे नियोजन करण्याचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे निर्देश. महाराष्ट्र सरकारमध्ये सामाजिक न्याय मंत्री नसल्यामुळे विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी खात्याचा निधी वाटप होऊ दिला नाही. समाजभूषण भीमराव हत्तीअंबेरे यांचा आरोप. याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा औरंगाबादकरांचं हक्काचं बातमीपत्र ADN.